आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मिसिंग लिंक म्हणजेच खंडाळा लोणावळा घाट बायपास करणारा एक नवीन रस्ता याचं उद्घाटन करायला जाणार आहे आणि यासाठी काल रात्रीपासूनच संपूर्ण प्रशासन जे आहे हे या परिसरात सज्ज झालेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण ज्या गाड्यांच्या रांगा पाहताय हे ट्रॅफिक जाम जे आहे याचं कारण सांगितलं जात आहे की या ठिकाणी आज हा जो मिसिंग लिंक प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। या कारणामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। परंतु या नियोजनाच्या वेळेस सर्वसामान्यांचा कुठेतरी त्रागा होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा आज सकाळपासूनच पुण्याच्या दिशेने जाताना आपल्याला खालापूर टोलनाक्यापासून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण मिसिंग लिंककडे जो नवीन रस्ता जातोय तो नवीन रस्ता पूर्णपणे कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे। अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव असो किंवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण बघतोय भव्य मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, फुलांच्या माळा लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक पोलीस असतील, इथलं स्थानिक प्रशासन असेल, MSRDCचे अधिकारी हे सर्वजण या कामात व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु त्याचा परिणाम काय होतोय तर या ठिकाणी लॉंग वीकेंड असल्यामुळे म्हणजे महाराष्ट्र दिना दिवशी शुक्रवारची सुट्टी आणि लगतच शनिवार आणि रविवार असे 3 दिवस सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे मुंबईकर सुद्धा मुंबईच्या बाहेर पडतायत। कोणी पिकनिकला चाललंय, कोणी आपल्या कामानिमित्त बाहेर चाललंय आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला या सगळ्या परिसरात पाहायला मिळते। अर्थात हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दुपारनंतर ही वाहतूक कोंडी सुरळीत होताना दिसेलही आणि अर्थात मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे हा जो प्रवास आहे हा आणखीन सुसाट होईल। परंतु तोपर्यंत सर्वसामान्यांना या ठिकाणी या त्रासाला सामोरं जावं लागतं, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक बालेकर, खोपोली।